पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा। नमस्कार। ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मराठी सिनेसृष्टीत महाराष्ट्राची मर्लिन मनरो अशी उपाधी मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे पद्मा चव्हाण। आचार्य अत्रे यांनी लाखात अशी देखणी या नाटकातील तिच्या अभिनयानं प्रभावित होऊन तिला हा किताब दिला होता। निखळ सौंदर्य आणि बोलके डोळे असलेल्या पद्मा यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या। मूळच्या कोल्हापूरच्या सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या होत्या। बालपणापासूनच लाडात वाढलेल्या पद्मा चव्हाण यांना मात्र शाळेतील अभ्यासाचा कंटाळा यायचा। त्यांना चंदेरी दुनियेची ओढ लागली होती। त्यांचे वडील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्यांनी आपल्या लेकीला कधीच विरोध केला नाही। प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाच्या ओढीनं शिक्षण सोडलं आणि चंदेरी दुनियेत पदार्पण केलं। जन्मजात आकर्षक व्यक्तिमत्व आणि सुरेख चेहऱ्यामुळे त्यांना फार संघर्ष करावा लागला नाही। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी 1959 मध्ये भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं। चित्रपटांसोबतच रंगभूमीवरही त्यांचे आगमन झाले। त्यांचा अभिनय शहरी आणि ग्रामीण कथानकातही पूरक होता। गुंतता हृदय हे या नाटकातील कल्याणी, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल या नाटकातील सुनीता, माझी बायको माझी मेवणी मधील रसिका, लग्नाची बेडी मधील रश्मी अशा त्यांच्या बऱ्याच भूमिका लोकप्रिय ठरल्या। या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्यांच्या नाटकांना अगदी डोक्यावर घेतलं। त्यांनी अवघाती संसार, ज्योतिबाचा नवस, संगत जडली तुझी न माझी, बोट लावीन तिथे गुदगुल्या, लाखात अशी देखणी अशा सुमारे 28 मराठी चित्रपटांमध्ये काम केलं। मराठीबरोबरच हिंदी सिनेमातही पद्मा यांनी आपली छाप पाडली। बऱ्याच निगेटिव्ह भूमिका त्यांनी केल्या। 1968 साली आदमी या चित्रपटात त्यांनी अशोक कुमार, मनोज कुमार, वहिदा रहमान यांच्यासोबत काम केलं। 1963 साली रिलीज झालेला चित्रपट बिन बादल बरसात तर कश्मीर की कलीमध्ये त्यांनी शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्यासोबत त्या झळकल्या। या सुखांनो या आणि आराम हराम है या चित्रपटांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते। या काळात त्या आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीच्या यशाच्या शिखरावर होत्या। 12 सप्टेंबर 1996 साली एका मोटार अपघातात अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन झाले। मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि अनेक अजरामर भूमिका साकारणाऱ्या पद्मा चव्हाण यांची कोणती भूमिका तुम्हाला आवडते हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।